नमस्कार, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण 9th क्लासच्या टेक्स्टबुकमधील द फन दे हॅड हा लेसन अभ्यासत आहोत. द फन दे हॅड म्हणजे काय, तर त्यांनी मजेत घालवलेला वेळ असं या धड्याचं नाव आहे. तर या धड्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये म्हणजेच हा जो धडा आधारित आहे हा भविष्यात शाळा ज्या आहेत कशा प्रकारच्या असतील आणि भविष्यामध्ये विद्यार्थी म्हणजेच 2157 या वर्षी किंवा त्यावेळेस त्या शतकामध्ये त्या वर्षामध्ये ज्या शाळा आहेत किंवा शाळेमध्ये घेतले जाणारे शिक्षण जे आहे ते कसं असेल याबद्दलचा हा धडा आपल्याला माहिती सांगणार आहे. या ठिकाणी या लेसनमध्ये दोन कॅरेक्टर आहेत, दोन महत्त्वाचे. एक आहे मार्जी आणि दुसरा आहे तिचा भाऊ, तो म्हणजे टॉमी. अशा या दोघांमध्ये म्हणजे ते दोघंही विद्यार्थी आहेत आणि 2157 मध्ये म्हणजे ही जी सध्या आपण ऑनलाईन शिक्षण सध्या घेत आहोत. ऑनलाईन म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्याला तर अनुभव आलेलाच आहे की सर्व शाळा सध्या बंद आहेत आणि शाळेमध्ये म्हणजे कुणालाही शाळा बंद असल्यामुळं जायला जमत नाही किंवा जाता येत नाही. मग अशा वेळेमध्ये आपण याच्याशी या धड्यातील जे भविष्यात कशा प्रकारे शाळा असतील याची तुलना करू शकतो. ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण हे दोन फरक जे आहे दोन्हीमधला हे याच्यामधून आपल्याला समजणार आहेच. तर यामध्ये म्हणजे त्या मुलांना त्यावेळेस ते शिक्षण घेत होते आणि त्यांना आताच्या सध्या ज्या प्रकारच्या शाळा आहेत त्यावेळेस एक पुस्तक मिळतं आणि त्या पुस्तकामध्ये आता जशा शाळा आहेत की सर्व एक बिल्डिंग शाळेसाठी असते आणि सर्व शिक्षक शाळेमध्ये सर्व विद्यार्थी शाळेत जातात, त्यांना शिकवण्याचं काम करतात. अशा प्रकारचं स्कूल असते. अशा प्रकारे त्या मार्गी आणि टॉमी या दोघांना माहीत नव्हतं की अशी शाळा असते. मग याबद्दलचा हा लेसन खूप इंटरेस्टिंग आहे. तर चला आपण आज पाहूयात द फन दे हॅड. Margie even wrote about it that night in her diary. त्या रात्री मार्जीने तर तिच्या डायरीमध्ये त्याविषयी लिहून ठेवलेलं होतं. ऑन द पेज हेडेड 17 May 2157 शी रोट टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. तिने या पुस्तकामध्ये लिहिलं होतं की टॉमीला आज खरं एक पुस्तक सापडलं. 17 मे 2157 या दिवशीची ही घटना आहे. आणि त्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहायचं आपल्याला या ठिकाणी. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट वेन ही वॉज अ लिटल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. ते पुस्तक खूपच जुनं होतं आणि मार्जीचे आजोबा एकदा म्हणाले होते की ते लहान होते, म्हणजे मार्जीचे जे आजोबा होते ते लहान होते त्यावेळेस त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की एकेकाळी सर्व कथा किंवा सर्व धडे पोयम या कागदावर छापल्या जातात किंवा जायच्या. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, and then when they turned back to the page before, it had the same word on it that it had when they had read it the first time. त्यांनी ती पिवळी पडलेली आणि चुरगाळलेली किंवा दुमडलेली पाने उलटली आणि काय सांगू, एरवी पडद्यावर जसे हालत राहायला पाहिजे होते तसे न हलता किंवा न सरकता न मागे पुढे होता स्थिर राहिलेले हे शब्द त्यांना वाचायला खूपच गंमत वाटत होती. आणि त्यांनी पुन्हा मागचे पान उलटून पाहिले तर काय, त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी आधी वाचले होते. मग अशा प्रकारे हे जे पुस्तक होतं हे खूप इंटरेस्टिंग यांना वाटत होतं, कारण की यांचं जे शिक्षण होतं हे कम्प्युटरवर
म्हणजे ते अभ्यास करत होते आणि ज्यांचं शिक्षण असायचं, मग त्यावेळेस त्या ठिकाणी रीडिंग करत असताना मग एकाच स्क्रीनवर म्हणजे पेज वाचल्यानंतर पुढचं जर पेज घेतलं तर पुढं मागं पुढं पेज करता येतं. हजारो पुस्तकं कम्प्युटरमध्ये सेव्ह राहतात किंवा ऑनलाईन आपण अभ्यास करू शकतो. पण यांना हे जे एक पुस्तक सापडलं होतं, या पुस्तकामध्ये जे पेजेसवर लिहिलेले जे अक्षरं होते ते अक्षर अजिबात हालत नव्हते किंवा मागचं जर पेज उलटून पाहिलं तर त्या पेजवर सुद्धा तीच अक्षरं होती. हे त्यांना त्या पुस्तकामध्ये एक वेगळी अनुभूती त्यांना मिळत होती. गी सेड टॉमी, व्हॉट वेस्ट वेन यू आर थ्रो with the book, you just throw it away. I guess our television screen must have had a million books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. मग त्यावेळेस टॉमीला त्याची बहीण मार्गी म्हणते की अरे ही काय नासाडी, बहुतेक पुस्तक वाचून संपलं की ते फेकूनच देत असावेत असं मला वाटतं. कारण आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असतील आणि आणखी बरीच पुस्तकं त्यात बसू शकतात, मावू शकतात. मी काही तो फेकून देणार नाही असं टॉमी म्हणतो. सेम विथ माइन सेड मार्गी. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेक्स्ट बुक ॲज टॉमी हॅड. ही वॉज 13. आणि ती म्हणते मी सुद्धा, मार्जी म्हणाली, कारण मार्जी 11 वर्षाची होती आणि तिने टॉमी इतकी टेलिपुस्तकं वाचली नव्हती. कारण आणि टॉमी हा तिच्यापेक्षा मोठा 2 वर्षांनी मोठा म्हणजे 13 वर्षाचा होता. आणि टॉमीला मार्गी प्रश्न विचारत आहे. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. तो म्हणतोय इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग इन द ॲटिक. व्हॉट्स इट अबाउट स्कूल. मग त्यावेळेस मार्गी त्याला ते पुस्तक, मार्गीचा भाऊ जो आहे टॉमी, तो पुस्तक वाचत होता आणि पुस्तक वाचत असताना ती विचारते त्याला की तुला हे कुठं सापडलं. तर टॉमी सांगतो माझ्या घरात. त्याने न बघताच नुसतं खुनेनं कारण सांगितलं आणि तो पुन्हा वाचण्यामध्ये गुंतला होता. आणि ती विचारते, तो सांगतोय माझ्या घरामध्ये माळ्यावरती. ती विचारते काय लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल, त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे, तू एवढं मन लावून ते अभ्यास करत आहेस किंवा वाचत आहेस. तो सांगतो शाळेबद्दल, अबाउट स्कूल. कशाबद्दल सांगितलेलं आहे, स्कूलबद्दल. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, आय हेट स्कूल. मार्जीने तिरस्कारानं बघितलं आणि म्हणाली शाळेबद्दल काय लिहायचं, मला तर शाळेचा तिरस्कार आहे, शाळा अजिबात आवडत नाही. मार्गीला शाळा आवडत नाही कारण ती एकतर 11 वर्षाची आहे. स्कूल म्हटलं की मार्गीला खूप कंटाळा येतो आणि शाळेबद्दल तिला तिटकार आहे. मार्गी always hated school, but now she hated it more than ever. The mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. मार्जीला शाळा तर कधीच आवडत नसे, पण आता तर तिला शाळेचा आणखीच तिटकारा वाटू लागला होता. कारण मेकॅनिकल टीचर तिला एका पाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट देत होता आणि ती अधिकाधिक वाईट कामगिरी करत होती. शेवटी तिला आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला आणि तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. कारण की मार्गी कम्प्युटर टीचर जो होता तो भूगोल विषयाच्या म्हणजे टेस्ट चालू होते आणि त्यामध्ये मार्गीचा रिस्पॉन्स किंवा मार्गीचा जो अभ्यास होता त्यामध्ये तिला खूप कमी मार्क्स मिळायचे. त्यामुळं तिला कमी मार्क्स मिळाल्यामुळे तिची जी आई तिच्यावर रागवायची आणि ती काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेलेली आहे. शी वॉज राऊंड लिटल मॅन विथ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल अँड वायर्स. ही स्माइल ॲट मार्गी अँड गेव हर अन ॲपल, देन टूक द टीचर अपार्ट. मार्गी हॅड होप he wouldn't know how to put it together again, but he knew how. All right, and after an hour or so there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the question were asked. मग या ठिकाणी मार्गीला शाळा आवडत नव्हती. मग मार्गीची आई त्याला काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेलेली आहे आणि लालसर चेहऱ्याचा एक गोल तोंडाचा बुटका माणूस तो होता आणि त्याच्याकडे डायल्स आणि वायर्सनी भरलेली एक अख्खी पेटी होती. मार्जीकडे पाहून तो हसला आणि तिला त्याने सफरचंद दिला. मग टीचरचे तुकडे
वेगवेगळे केले आणि मार्जीला वाटत होतं की आता त्याला पुन्हा कसं जोडायचं हे त्याला ठाऊक नसेल. तर बरे, पण त्याला मात्र ते सर्व बरोबर माहीत होतं आणि सुमारे तासाभरामध्ये तो तिचा टीचर मेकॅनिकल टीचर जो आहे दुरुस्त झाला, तयार झाला आणि मोठा काळा आणि कुरूप असा त्याच्या मोठ्या पडद्यावर सर्व धडे दाखवले जात आणि प्रश्न विचारले जात होते. अशा प्रकारे हा मार्गीचा टीचर जो आहे आता परत पुन्हा तयार झालेला आहे. दॅट वॉजंट सो बॅड. द पार्ट मार्गी हेटेड most was the slot where she had to put homework and test paper. या ठिकाणी मार्गी जी आहे, मार्गीला पेपर द्यावा लागायचा. तिला तर आवड नव्हती भूगोलाचा पेपर देण्याची आणि पडद्यावर मात्र हे सर्व प्रश्न दिसत होते. तिला सगळ्यात अवघड म्हणजे एक तर भूगोल विषय होता आणि त्यातली त्यात गृहपाठ आणि टेस्ट ज्या होत्या त्याचे पेपर द्यावे लागत असत. अशा प्रकारे तिला त्यामुळं त्या शाळेचा किंवा स्कूलचा कंटाळा आला होता. शी always had to write them out in punch code they made her learn when she was 6 years old and the mechanical teacher calculated the marks in no time. आणि मग अशा या विभागाची ती 6 वर्षाची असल्यापासून तिला पंच कोड म्हणजे सांकेतिक लिपीला शिकायला लावलं होतं आणि त्या लिपीमध्येच तिला उत्तरे लिहावी लागत. मग क्षणार्धामध्ये काही क्षणातच मेकॅनिकल टीचर तिचे गुण मोजत असे आणि त्याचा रिझल्ट म्हणजे एक्झाम झाली की लगेच त्याचा रिझल्ट स्क्रीनवर दिसत असायचा आणि मग स्क्रीनवर तिला मार्क्स कमी आले की ती नाराज व्हायची. त्यामुळे तिला खूपच शिक्षणाचा आणि अभ्यासाचा कंटाळा आला होता. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick." मग हे काम जे दिलं होतं मेकॅनिकल टीचरला दुरुस्त करण्याचं ते काम आता पूर्ण झालं होतं आणि पूर्ण झाल्यावर त्या इन्स्पेक्टरने, कारण काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे एक मेकॅनिकल जो की कम्प्युटर दुरुस्त करणारा, त्याला काउंटी इन्स्पेक्टर म्हटलेलं आहे. त्याने हे काम पूर्ण केलं आहे आणि हसलेला आहे तो जात असताना आणि मार्गीच्या डोक्यावर त्याने थोपटलं सुद्धा आणि तो मार्गीच्या आईकडं पाहून हसत म्हणाला, मिसेस जोन्स, या छोट्या मुलीची याच्यामध्ये काहीही चूक नाही. मला वाटतं की भूगोलाचा हा जो सेक्टर आहे, विभाग, खूप जलदपणे पुढे जात होता आणि कधीकधी अशा गोष्टी होत असतात. अशा प्रकारे त्यांना सांगितलेलं आहे. आय हॅव showed it up to an average 10-year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory. And he patted Margie's head again. आणि तो सांगत होता की मी आता त्याचा वेग मंदावून सरासरी 10 वर्षाच्या पातळीवर आणला आहे. खरं म्हणजे तिच्या प्रगतीचा सर्वंकष आलेख अगदी समाधानकारक आहे. आणि त्याने पुन्हा एकदा मार्गीच्या डोक्यावर थोपटलं. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन hoping they would take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. त्यामुळे या ठिकाणी आता मात्र मार्गीची निराशा झाली. का निराशा झाली? कारण की हिची शिक्षण घेण्याची किंवा अभ्यास करण्याची फारशी आवड नव्हती आणि तिलाही वाटत होतं की आपला हा जो मेकॅनिकल टीचर आहे आणखी काही दिवस दुरुस्त जरी झाला नाही तर काही हरकत नाही. कारण की याच्या अगोदर एकदा तिचा जो भाऊ होता टॉमीचा हिस्ट्री सेक्टर जो आहे, हिस्ट्री इतिहास विषयाचा सेक्टर, तो खराब झाला होता आणि त्यामुळं त्याला जवळपास 1 महिन्यापर्यंत पूर्ण म्हणजे त्याचा पूर्ण डाटा ब्लँक झालेला होता आणि त्यामुळं त्याचा जो हिस्ट्री सेक्टर आहे त्यामुळे त्याला हिस्ट्रीचा अभ्यास करण्याची गरज पडली नव्हती आणि त्याचा होमवर्क सुद्धा करायची गरज पडली नसल्यामुळं या ठिकाणी मार्जीला सुद्धा वाटत होतं की माझा जो मेकॅनिकल टीचर आहे आणखी काही दिवस दुरुस्त नाही झाला तरी काही हरकत नाही, किमान 1 महिना तरी तो दुरुस्त होणे असं तिला वाटत होतं. पण या ठिकाणी विदिन हाफ एन आवर, अर्धा ते 1 तासामध्येच काय झालं आहे, तिचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला आणि त्यामुळं मार्गी पुन्हा निराश झाली होती. सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. त्यानंतर ती म्हणाली, तिनं टॉमीला प्रश्न विचारला की कुणी शाळेबद्दल का लिहील शाळेबद्दल, कारण शाळेमध्ये विशेष काय असतं असं ती विचारत आहे.
Tommy looked at her with very superior eyes. Because it's not our kind of school, stupid. This is the old kind of school that had hundreds and hundreds of years ago. He added loftily, pronouncing the word carefully, centuries ago. टॉमीने तिच्याकडं टॉमीनं मार्गीकडं रागामध्ये पाहिलेलं आहे आणि तिला म्हणत आहे, अगं बेडे, ती काय आपल्यासारखी शाळा नाही, ही शेकडो वर्षापूर्वीच्या आणि जुन्या प्रकारची शाळा आहे. तो गर्विष्ठपणे प्रत्येक शब्द सावकाशपणे उच्चारत होता आणि पुढे म्हणाला, ही शाळा अनेक शतकांपूर्वीची आहे, असं तो तिला समजून सांगत आहे. मार्गी वॉज हर्ट. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम ॲगो. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर व्हाईल, देन शी सेड, एनिवे दे हॅड अ टीचर. मार्गीला वाईट वाटलं, कारण की आता मला ठाऊक अनेक वर्षापूर्वी शाळा कशी होती. तिला वाईट वाटलं, तिला माहिती नव्हतं. आणि ती म्हणते, मला काय माहीत की अगोदर शाळा कशी होती काही शतकापूर्वी. त्याच्या पाठीमागून तिने थोडा वेळ पुस्तक वाचलं आणि म्हणाली, तसंही त्यांना तेव्हा शिक्षक असायचे. अशी तिला ते आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, खरंच त्यांना शिक्षक असायचे का. शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. ती सांगत होती की अर्थातच त्यांना शिक्षक होते, पण नेहमीसारखे शिक्षक नव्हते. म्हणजे नेहमीसारखे म्हणजे आता जशा प्रकारे की आपल्याला मेकॅनिकल टीचर आहेत, जे कम्प्युटरमधूनच आपण शिकतो, मेकॅनिकल टीचर, जसं की हिस्ट्री टीचर असेल किंवा मेकॅनिकल टीचर आहेत, तशा प्रकारे त्यावेळेस टीचर नव्हते. त्यावेळेसचे टीचर हे एक माणूस असायचे, व्यक्ती असायचे. मग अशा प्रकारे तिला समजून सांगतो, अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. वेल, he just told the boys and girls thing and gave them homework and asked them question. मग मार्गीला आणखीच काही प्रश्न म्हणजे पडत होते आणि ती प्रश्नावर प्रश्न विचारत होती. मग मार्गी तिला विचारते, माणूस कसं काय शिक्षक असू शकेल. तो म्हणतो, तो फक्त मुलींना गोष्टी सांगत असे आणि त्यांना गृहपाठ देत असे आणि मग प्रश्न विचारित असे. अशा प्रकारे तिचा भाऊ तिला सांगतो. ती सांगत आहे, पण माणूस एवढा तर हुशार नसतो. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. ती सांगत आहे, तिला वाटतं की माणूस हा एवढा हुशार नसतो, नक्कीच हुशार असतो. माझ्या शिक्षकाला किंवा टीचरला जे माहीत आहे ते जवळपास सगळं माझ्या बाबांना पण माहीत आहे, असं तो सांगतोय. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेटच्या. मार्गी wasn't prepared to dispute that. She said, I wouldn't want a strange man in my house to teach me. ती सांगत आहे की नक्कीच माणूस हुशार असतो, त्यांना जवळजवळ तेवढंच ज्ञान आहे याची मला खात्री आहे. ती म्हणजे तिच्या वडिलाची आणि तिच्या टीचरची तुलना करत आहे दोघंजण. आणि ती यावर वाद घालायला मार्जी आणि तिचा भाऊ या दोघांमध्ये चर्चा चालू होती, वादविवाद चालू होते. आताची शाळा आणि या अगोदरची शाळा. मग त्यावेळेस ती म्हणाली, पण कोणत्याही परक्या व्यक्तीला किंवा परक्या माणसाला माझ्या घरामध्ये येऊन मला शिकवलेलं अजिबात आवडत नाही किंवा आवडणार नाही, असं ती सांगत आहे. मग यावर टॉमी काय म्हणते पहा. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. यू डोंट नो मच मार्गी. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स went there and all the kids learned the same things. Sure, if they were the same age. मग या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळेस मार्गीनं केला त्याला की मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला, अनोळखी माणसाला माझ्या घरामध्ये शिक्षक म्हणून येऊ देणार नाही. यावर टॉमी जोरात हसून तिला म्हणतो, तुला काही माहीत नाही मार्गी. ते शिक्षक काय घरात राहत नसत किंवा घरात येऊन आपल्याला शिकवत नव्हते. त्यांच्यासाठी शिक्षणासाठी एक वेगळी बिल्डिंग होती किंवा एक वेगळी इमारत असायची आणि सगळी मुलं शाळेमध्ये जायची आणि सर्व मुलं एक सारख्याच गोष्टी शिकत. हो, एकाच वयाची मुलं असतील, असं ती म्हणाली. आणि मग तिलासुद्धा आता लक्षात आलं की ही शाळेची संकल्पना अगोदर कशी होती आणि आता कशी आहे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्ट to fit the mind of each boy and girl it teaches and that each kid has to be taught differently.
ते सांगत आहेत. पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक शिक्षक स्वतःला जुळून घेतलं, प्रत्येक शिक्षकाने सुद्धा जुळून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवलंच तर पाहिजे असं ती म्हणते. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मार्गी सेड क्विकली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. आणि मग अशा प्रकारे त्यांच्या दोघांची चर्चा चालू होती. तर ते तेव्हा तेव्हा करीत नव्हते. तुला आवडत नसेल तर ते पुस्तक वाचलं नाहीच तरी चालेल. मला आवडलं नाही तर नाही असं मी म्हटलं नाही असं मार्गी म्हणते. कारण की मार्गीला तर स्कूल आवडत नव्हती, पण त्या अगोदरच्या काळात असलेली जी स्कूल होती किंवा शाळा होती त्या शाळेबद्दल तिचा भाऊ जो पुस्तक वाचत होता किंवा वाचलं होतं ते जो माहिती सांगत होता ही तिला आश्चर्य करणारी होती आणि ती सुद्धा त्याला त्या शाळेबद्दलची तिला माहिती जाणून घ्यायची होती. आणि त्यामुळं टॉमी म्हणाला, तुला जर शाळेबद्दल आवड नसेल किंवा पुस्तकाबद्दल आवड नसेल तर तू वाचलं जरी नाहीस तरी चालेल असं तो म्हणतोय. पण तेवढ्यामध्ये मार्गी म्हणते, मी कधी म्हटलं की मला वाचायला आवडत नाही. तिलाही त्या मजेशीर शाळेबद्दल वाचण्याची इच्छा होती. आणि अशा या दोघांना ही नवीन स्कूल ज्या आहेत किंवा ज्या अगोदरच्या काळामध्ये स्कूल होते त्यांच्याबद्दल वाचण्याची, त्या पुस्तकात जी दिलेली माहिती होती ती वाचण्याची इच्छा होती. दे वेरंट इवन हाफ फिनिश वेन मार्गीज मदर कॉल. मार्गी स्कूल. मार्गी लुक्ड अप. नॉट एट मम्मा नाव सेड मिसेस जोन अँड इट्स प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू. आणि मग आता हे दोघंजण हे पुस्तक वाचण्यामध्ये गुंतलेले होते आणि त्यातच त्यांचं बोलणं पूर्ण होतं न होतं तेवढ्यामध्येच मार्जीच्या आईने तिला हाक मारली आणि म्हणाली, मार्जी शाळेची वेळ झाली. मार्जीने वळून पाहिलं आणि म्हणाली, मम्मा अजून नाही. ती म्हणते, होय मिसेस जॉन म्हणाल्या आणि बहुतेक टॉमीची देखील वेळ झाली असावी असं त्या दोघांची आई त्यांना म्हणते. मग तेवढ्यामध्ये मार्गी म्हणते, मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. मे बी ही सेड नॉनचेंटली. ही वॉक अवे विझलिंग द डस्टी ओल्ड बुक टकल बिनीथ हिज आर्म. आणि मग ती म्हणते की शाळा सुटल्यावर मी अजून थोडं पुस्तक वाचू तुझ्याबरोबर. मार्जीने टॉमीला विचारलं. तो म्हणतो, बघू. बेफिकिरीच्या स्वरात तो उत्तर दिलं त्यानं आणि ते धुळकटलेलं जुनं पुस्तक आपल्या काखेमध्ये घेऊन तो शिट्टी वाजवत तो निघून गेला. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. It was always on at the same time every day except Saturday and Sunday because her mother said little girl learn better if they learn at regular hours. आणि मग मार्गी तिच्या वर्गखोलीमध्ये गेलेली आहे. वर्गखोली म्हणजे तिची बेडरूम हीच तिची वर्गखोली होती, कारण तिच्या बेडरूममध्ये हा कम्प्युटर जो होता तो ठेवलेला होता आणि त्याच्या बेडरूममध्येच तिचा अभ्यास करण्याची रूम होती ती, त्यामुळे तिला क्लासरूम असंही म्हणता येईल आपल्याला. मग तिच्या वर्गखोलीत गेलेली आहे आणि ती तिच्या खोलीच्या झोपण्याच्या खोलीला लागूनच होती. मग तिच्या मेकॅनिकल टीचर जो होता तिचा तो चालू झाला होता आणि तिची वाट पाहत होता. तो दररोज त्याच वेळेला चालू होत असे, शनिवार आणि रविवार सोडून, कारण लहान मुलींना नियमित वेळेमध्येच अभ्यास केला तर तो जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतो असं तिची आई म्हणायची. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड टुडेज arithmetic lesson is on the addition of proper fraction. Please insert yesterday's homework in proper slot. त्या ठिकाणी पडदा समोर स्क्रीन दिसत होती आणि त्यावर लिहिलं होतं आजचा गणिताचा धडा म्हणजे अपूर्णांकाची जी बेरीज होती त्यावर आधारित होता आणि तो आहे त्या अभ्यासाचा आपल्याला. कृपया कालचा जो गृहपाठ होता तो योग्य प्रकारे या ठिकाणी जी स्क्रीन दिली होती त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर स्लॉटमध्ये भरायचा आहे किंवा फिलअप करायचं आहे. Margie did so with a sigh. She was thinking about the old schools they had when her grandfather's grandfather was a little boy. All the kids from the whole neighborhood came laughing and shouting in schoolyard, sitting together in the schoolroom, going home together at end of the day. आणि अशा प्रकारे मार्गीचं मात्र या
आज क्लासमध्ये लक्ष नव्हतं. एक उसासा टाकीत तिनं मार्जीनं तशा प्रकारे केलेलं आहे आणि तिनं तिच्या आजोबांचे जे आजोबा होते ते लहान असताना ज्या जुन्या शाळा होत्या त्याबद्दल ती विचार करू लागली. आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुले हसत खेळत आणि आरडाओरडा करीत शाळेच्या मैदानावर ग्राउंडवर येत असत. वर्गामध्ये एकत्र बसत आणि दिवस संपल्याबरोबर एकत्रच घरी जात असत. आणि अशा प्रकारची ही स्कूलची जी नवीन त्यांना जी नवीन माहिती होती किंवा जी पुस्तकामध्ये दिलं होतं त्याबद्दल त्या आठवणी किंवा तिच्या गोष्टी होत्या त्याच्या विचारामध्ये ही मार्गेसुद्धा बुडून गेलेली आहे. दे लर्न द सेम थिंग्स सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. आणि मग हे सर्व शाळेमध्ये एकाच क्लासमधले एकाच वयोगटातील मुलं ज्यावेळेस समान गोष्टी शिकायचे, एकच गोष्ट सर्व शिकायचे, त्यावेळेस त्यांना अभ्यास करत असताना जर कुणाला काही प्रॉब्लेम आला असेल शिकत असताना ते एकमेकांना गृहपाठामध्ये होमवर्कमध्ये मदत करत आणि त्याविषयी ते बोलतसुद्धा. मग अशा प्रकारे ही संकल्पना जी होती तिला खूप नवीन वाटत होती. अँड द टीचर वेअर पीपल. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन स्क्रीन व्हेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 and 1/4. Margie was thinking about how the kids must have loved it in the old days. She was thinking about the fun they had. आणि मग अशा प्रकारे ही मार्गी त्यावेळेचे शिक्षक माणसं होते, म्हणजे आतासारखे निर्जीव त्यावेळेस टीचर नव्हते, सजीव होते. आणि ते सजीव असल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारत होते. त्यांना कशा प्रकारे म्हणजे शिक्षण होत होते आणि अशा प्रकारचे ते विचारामध्ये पूर्णपणे बुडून गेले होते. आपण जेव्हा 102 आणि 104च्या अपूर्णांकाची बेरीज करतो तेव्हा मेकॅनिकल टीचर करतो अशा प्रकारे पडद्यावर दाखवत होता. पूर्वीच्या काळी मुलांना हे सर्व किती आवडत असेल याबद्दलचा विचार मार्गीच्या मनामध्ये चालू होता आणि त्यांनी मजेत घालवलेला जो वेळ होता त्याबद्दल मार्गी विचार करत. आणि अशा प्रकारे त्या स्क्रीनवर मेकॅनिकल टीचर काही फ्रॅक्शन दाखवत होता, पण तरीसुद्धा मार्गीचं लक्ष त्या स्क्रीनकडे नव्हतं. तर तिचं लक्ष पूर्णपणे ती जे बुक होतं नवीन आणलेलं सापडलेलं जुनं पुस्तक तिच्या आजोबाच्या काळामध्ये कशा प्रकारच्या शाळा होत्या याबद्दल जी माहिती दिली होती त्याबद्दल ती विचार करत होती. तर अशा प्रकारे द फन दे हॅड हा जो धडा आहे खूप इंटरेस्टिंग, मजेशीर आणि मस्त आहे. तर भविष्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस सध्याचं आपलं जे वर्ष आहे 2020 आणखी 100 वर्षांनी बघा शिक्षणाची जी पद्धत आहे ती बदलत आहे. शिक्षण सध्या ऑफलाईन शिक्षण जे आहे त्यापेक्षाही ऑनलाईन शिक्षणाला सध्या महत्त्व आलेलं आहे. आणि ऑनलाईन शिक्षणाचे जसे म्हणजे फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा काय असू शकतात याचा एक मूर्तिमंत उदाहरण किंवा त्याबद्दलची माहिती आपल्याला या लेसनमधून खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी या लेसनचे जे लेखक आहेत इसाक आसिमोव यांनी सांगितलेले आहे. तर आय होप हा धडा तुम्हाला समजला असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.